स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथीनिमित्त उल्वे येथील रामशेठ ठाकूर मैदानात विविध समाजोपयोगी कार्यक्रम उत्साहात पार पडले। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेल आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2026 मधील विजेत्या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भाजप प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश वाल्दी, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख, सचिव परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, डॉक्टर एस.टी. गडदे, उपमहापौर प्रमिला पाटील, सभापती रंजना वासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला, तर द फोक मराठी या सांस्कृतिक कार्यक्रमाने समारंभाची रंगत वाढवली। भगत साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय हाल अपेष्टा काढून त्यांच्या स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता पूर्ण पनवेल तालुका, त्याचबरोबर जिल्हा परिषद, तिथील रायगड जिल्हा परिषद इथं अतिशय निस्पृहपणानं काम केलं। गोरगरिबांकरता त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या। एसटीनंच प्रवास केला, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची गाडी नव्हती, पायपीट करत होते, पण न्याय देण्याचं काम करत होतं आणि स्वच्छतेवर त्यांचा फार मोठा भर होता। आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण स्वच्छता अभियान सुरू करून पनवेल तालुका स्तरावरती ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आपण स्पर्धा लावली आणि सर्व तालुक्यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ज्यांना याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पात्र उत्तेजनार्थ बक्षीस मिळाली, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। हे काम पुढे असंच चालू राहावं अशी आमची अपेक्षा आहे। सामाजिक अशी आहे नक्कीच। आता मी भगत साहेबांनी मला जावई केला, म्हणजे माझे वडील काय मुलगी मागायला गेले नव्हते। आमच्या आगरी समाजामध्ये पद्धत अशी आहे, मुलगी सांगून येत नाही, मुलगी बघायला तो सोयऱ्याकडे जातो व माझ्या मुलाला तुमची मुलगी सांगतो। परंतु मी जसा त्यांच्या पुण्याईमुळं त्यांनी गावांना हायस्कूल काढलं, कोपरला हायस्कूल काढलं, म्हणून मी हायस्कूल शिकलो। पनवेलला कॉलेज नव्हतं म्हणून सातारा जाऊन कॉलेज शिकलो। म्हणजे माझं हायस्कूलचं कॉलेज शिक्षण हे त्यांच्या प्रेरणेमुळं त्याने शैक्षणिक गंगा इथं आणली कर्मेराव भाऊ वडिलांची, म्हणून माझं शिक्षण झालं। आणि मग त्यांनी ग्रॅज्युएट होऊन मी जेव्हा आलो त्यावेळेस त्यांनी एका आमच्या हायस्कूलचे जाधव नावाचे सर होते, त्यांच्या मार्फत माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं, जरा रामला तुमची मुलगी आमची मुलगी द्यायची आहे, त्यांना विचारत आहे त्याला। म्हणजे त्यांना काय, आता त्यांना मी मानत होतो, वडील मानत, सगळे आम्ही मानत। त्यांनी एक पद्धत अशी केली, हिंमत केली नाही का रामशेठला जाऊन तू हिच्याशी लग्नाला तयार आहेस का, तर माझ्या वडिलांना गाठून जाधव सरांच्या मार्फत मला तिचं स्थळ सांगितलं। आणि भगत साहेबांची मुलगी म्हटलं माझे वडील तर आनंद नाचायला लागले। त्यांच्या घरामध्ये स्टीलची भांडी, तांबे भरपूर होतं, पण माझ्या वडिलांना ती साखरपुडा गेलं तर फार मोठं लागलं। त्याला बघितलं चांगले होते, आम्ही गरीब होतो, पण त्यानंतर उद्योगधंद्यात मला 4 पैसे मिळाले आणि त्याच्यातून मला चांगले दिवस आले। मी त्यांचं काम पुढे चालू ठेवलं। त्यांचा आनंद देणारा गुण असा आहे, अविरतपणानं दिन दुबळ्यांकरता लोकांकडे काम करायचं, आणि तो मी माझ्या आचरणामध्ये मानतोय।